नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात भूगोलातील आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील मृदा. ठीक आहे, महाराष्ट्रातील मृदा. तर मृदा म्हणजे मित्रांनो, मूळ खडकाचे विदारवण होऊन त्यामध्ये सेंद्रिय द्रव्ये मिसळली जातात. या कणांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू असतो व काही प्रमाणात पाण्याचा अंश पण असतो. अशा संयुक्त घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थास मृदा असे म्हणतात. ठीक आहे, मृदा म्हणजे मित्रांनो, मूळ खडकाचे विदारण होऊन त्यामध्ये सेंद्रिय द्रव्य मिसळली जातात व कणामध्ये असणाऱ्या पोकळीत वायू असतो व काही प्रमाणात पाण्याचा अंश पण असतो. अशा संयुक्त घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थास मृदा असे म्हणतात. ठीक आहे, मृदा असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे मित्रांनो, जनन खडकावरील निरंतर प्रक्रियेच्या विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा असे म्हणतात. जनन खडकावरील निरंतर प्रक्रियांच्या विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा असे म्हणतात. मृदेची निर्मिती मित्रांनो ही एक संथ प्रक्रिया आहे. मृदेची निर्मिती ही एक संथ प्रक्रिया आहे. यात कायिक व रासायनिक अपक्षयांच्या खडकावर परिणाम होतो. ठीक आहे, यामध्ये कायिक व रासायनिक अपक्षयांच्या विदारणांचा म्हणजे खडकावर परिणाम होतो, ज्यात सजीव प्राणीही पण या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. सजीव प्राणी या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. तसेच वनस्पतीचे अवशेष भूप्रदेशावर पडलेले असतात. या सर्वांपासून मृदेची निर्मिती होऊ लागते. महाराष्ट्रातील मृदेचे सर्वसाधारण प्रकार मित्रांनो, महाराष्ट्रात काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा, जांभा मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा व पिवळसर मृदा असे सर्वसाधारण प्रकार पडतात. काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा, जांभा मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा व किंवा पिवळसर मृदा. तर एक एक करून आपण सर्व प्रकार थोडक्यात बघून घेऊ. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो काळी मृदा. काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा. ठीक आहे, तर काळ्या मृदेलाच कापसाची मृदा असे म्हणतात. काळ्या मृदेला कापसाची मृदा असे म्हणतात. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, काळ्या मृदेला कापसाची मृदा असे म्हणतात. सर्वात महत्वाची ही मृदा आहे मित्रांनो, सर्वात महत्वाची मृदा आहे जी दख्खनच्या पठारावर असते, त्यास कापसाची काळी मृदा असे म्हणतात. दख्खनच्या पठारावरील कापसाची काळी मृदा असे म्हणतात. काळ्या मृदेला म्हणजेच रेगूर मृदेला. पठारावरील सर्वात जास्त प्रदेश या मृदेने व्यापलेले आहे. पठारावरील सर्वात जास्त प्रदेश काळ्या मृदेने व्यापलेले. त्याची निर्मिती होते मित्रांनो बेसाल्ट खडकापासून निर्मिती आहे. प्रदेश आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील व विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र मित्रांनो काळी मृदा पाहायला भेटते. ठीक आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश व विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता, सह्याद्रीच्या पूर्वेकडील आणि विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता या भागामध्ये मित्रांनो आपल्याला कापसाची काळी मृदा पाहायला आढळते. ठीक आहे, त्यानंतर सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा मित्रांनो नदीच्या खोऱ्यात आढळते, तसेच उपनद्याच्या खोऱ्यात आढळते. ठीक आहे, सर्वात उत्तम प्रकारची काळी मृदा कुठे असते तर नदीच्या खोऱ्यात आणि त्यांच्या उपनद्याच्या खोऱ्यात आढळते. त्यास कापसाची काळी मृदा असे म्हणतात. नदीच्या खोऱ्यात मित्रांनो या मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते. नदीच्या खोऱ्यात काळ्या मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते. तर जास्त उंचीवरच्या ठिकाणी तांबड्या मृदेमध्ये रूपांतर होऊ लागते. जास्त उंचीवर या मृदेचे तांबड्या मृदेमध्ये रूपांतर होऊ लागते. दोन उपप्रकार आहे मित्रांनो, मैदानावर मध्यम काळी मृदा आणि दरीमधील खोल काळी मृदा. तसेच रंगानुसार गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा आणि उथळ काळी मृदा असे प्रकार पडतात रंगानुसार. पठारावरील काळी मृदा मित्रांनो फिकट रंगाची, पातळ व मध्यम प्रतीची असते. खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो काळ्या मृदेचा की यात ओलावा टिकून धरण्याची क्षमता असते. मृदुकण आणि रासायनिक द्रव्यांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे याची सुपीकता कमी होत नाही. मृदुकण व रासायनिक द्रव्यांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे काळ्या मृदेची सुपीकता कमी होत नाही मित्रांनो, चुनखडीच्या प्रमाणामुळे. ठीक आहे, तर उन्हाळ्यात कोरड्या हवेत भुसभुशीत होते व वरच्या थरात कडक उन्हामुळे मोठ्या भेगा पडतात. मित्रांनो मान्सूनचा पाऊस सुरू झाला की या भेगा नाहीशा होतात. ठीक आहे, मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर या भेगा नाहीशा होतात. काळ्या मृदेचा दोष आहे मित्रांनो, यात वाजवीपेक्षा जास्त पाऊस असल्यास किंवा अतिरिक्त जलसिंचन झाल्यास जमिनीत पाणी साचून ही जमीन दलदलयुक्त होते. ठीक आहे, पाणी साचून जमीन कशी होते तर दलदलयुक्त होते आणि अशा क्षारयुक्त मृदा पुन्हा कोणत्याही पिकाखाली आणता येत नाही. ठीक आहे, हा एक दोष आहे मित्रांनो काळ्या मृदेचा.
काळ्या मृदेमध्ये मित्रांनो पीक कोणते घेतले जाते, तर दोन्ही हंगामामध्ये खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकांची लागवड केली जाते. महत्वाचे पीक कापूस, गहू, ऊस, ज्वारी, जवस तसेच कडधान्याचे उत्पादन यात घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या सोयी उत्तम झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मित्रांनो ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. तसेच विदर्भात कापूस हा सर्वात महत्वाचा पीक आहे. त्यानंतर संत्र्याच्या बागा देखील सर्वत्र आहे. खानदेशामध्ये कापूस व केळीच्या बागा, तर पठारावर कमी पावसाच्या प्रदेशात भरड धान्याची पिके घेतली जाते. भरड धान्याची पिके म्हणजे ज्वारी, बाजरी, मका. महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे मृदेचे प्रकार. महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे मृदेचे काही प्रकार पडतात मित्रांनो, जसे की भरड उथळ मृदा. भरड उथळ मृदा कुठे असते, पठारावर उंचवट्याच्या प्रदेशात. त्यानंतर खोल काळी मृदा नद्याच्या खोऱ्यात असते. तांबूस तपकिरी मृदा घाट माथ्यावर व डोंगर उतारावर असते. गाळाची मृदा कोकण किनारपट्टी लगत असते. पिवळसर तपकिरी मृदा मित्रांनो पूर्व विदर्भात उंचवट्याच्या प्रदेशात आपल्याला पिवळसर तपकिरी मृदा आढळते व महाराष्ट्राच्या पठाराच्या मैदानावर असते. ठीक आहे. जांभा मृदा कोकणात, विशेष करून दक्षिण कोकणात व घाटमाथा या प्रदेशात जांभी मृदा आढळते. खारी मृदा मित्रांनो किनाऱ्यालगत आढळते. मित्रांनो यावर जोड्या लावा या स्वरूपात प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे मृदेचे प्रकार. महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे मृदेचे प्रकार पडतात. ठीक आहे. तर कोणते कोणते मित्रांनो, भरड उथळ मृदा ही पठारावर उंचवट्याच्या प्रदेशात, खोल काळी मृदा नद्याच्या खोऱ्यात, तांबूस तपकिरी मृदा घाटमाथ्यावर डोंगर उतारावर, गाळाची मृदा कोकण किनारपट्टी लगत, पिवळसर तपकिरी मृदा पूर्व विदर्भात उंचवट्याच्या प्रदेशात, त्यानंतर जांभा मृदा मित्रांनो कोकणात व घाटमाथा, आणि खारी मृदा किनाऱ्यालगत आढळते. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे मित्रांनो जांभा मृदेचा. जांभा मृदा. तर जांभा मृदा मित्रांनो कोकणात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात जांभी मृदा आढळते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच डोंगराळ भागात सुद्धा जांभी मृदा आढळते. गुणधर्म काय आहे मित्रांनो या मृदेचा, की यामध्ये जांभ्या खडकामध्ये बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात असते. ठीक आहे. बॉक्साईटचे साठे जांभ्या खडकामध्ये विपुल प्रमाणात असते. बॉक्साईटचे साठे. त्यानंतर जांभ्या मृदेचा थर तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो. तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो. उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ व खडकाळ स्वरूपाची असते. ठीक आहे. उंचावरच्या प्रदेशात जांभी मृदा मित्रांनो अतिशय पातळ, उथळ व खडकाळ स्वरूपाची असते. तसेच उंचावरच्या प्रदेशात तिच्यात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता नसते. ठीक आहे. उंचावरच्या प्रदेशात जांभ्या मृदेमध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही. ठीक आहे. ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सकल भागांमध्ये जांभ्या मृदेचे संचयन झालेले आहे. अशा सकल प्रदेशातील जांभ्या मृदेचा रंग मित्रांनो गडद तपकिरी असतो. ठीक आहे. गडद तपकिरी असतो व यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. ठीक आहे. मित्रांनो दोन अलग अलग पॉईंट आहे. उंचावरच्या प्रदेशात मित्रांनो, उंचावरच्या प्रदेशात जी जांभा मृदा असते त्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही. ठीक आहे. उंचावरच्या प्रदेशात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही. तर कोकणात सकल भागामध्ये जी जांभा मृदेचे संचयन झालेले आहे मित्रांनो, त्यामध्ये त्यांचा रंग गडद तपकिरी असतो व या मृदेमध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. ठीक आहे. या मृदेमध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. कुठे, तर कोकणात सकल भागामध्ये झालेल्या जांभ्या मृदेच्या संचयनमध्ये. ठीक आहे. पिके कोणती घेतली जातात मित्रांनो, फळबागांची लागवड केली जाते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तसेच काजू व चिकू याचे उत्पादन घेतले जाते. काजू, चिकू. पुढची मृदा आहे मित्रांनो किनाऱ्याची गाळाची मृदा. ठीक आहे. गाळाची मृदा. गाळाची मृदा मित्रांनो कोकण किनारपट्टी लगत सकल प्रदेशात आढळते. ठीक आहे. कोकण किनारपट्टी लगत सकल प्रदेशात गाळाची मृदा आढळते. या मृदेला भाबर मृदा असे म्हणतात. महत्वाचा मित्रांनो, गाळाच्या मृदेला जी कोकण किनारपट्टी लगत आढळते त्यास भाबर मृदा असे म्हणतात. किनारपट्टी लगत उत्तर दक्षिण दिशेने अतिशय चिंचोळ्या प्रदेशात ही मृदा आपल्याला आढळताना दिसते. ठीक आहे. अतिशय चिंचोळ्या प्रदेशात उत्तर दक्षिण दिशेने. गाळाची मृदा मित्रांनो वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. गाळाची मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. यामध्ये प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते. तांदळाचे पीक घेतले जाते. तसेच नारळ व पोपळीच्या बागा आढळतात. नारळ व पोपळीच्या बागा आढळतात. पुढची मृदा आहे मित्रांनो तांबडी व आणि पिवळसर मृदा. तांबडी आणि पिवळसर मृदा. मित्रांनो ही मृदा विशेषतः उत्तर कोकणालगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी पिवळसर मृदा आढळते.
रंग मित्रांनो तपकिरी, पिवळा किंवा राखाडी देखील असू शकतो. ठीक आहे. उंचावरच्या प्रदेशात तांबडी मृदा पातळ थराची व कमी सुपीक वाळू मिश्रित सछिद्र व फिक्कट रंगाची असते. उंचावरच्या प्रदेशात तांबडी मृदा मित्रांनो तांबडी मृदा पातळ थराची कमी सुपीक वाळू मिश्रित सछिद्र व फिक्कट रंगाची असते. उंचावरच्या प्रदेशात मित्रांनो या मृदेमध्ये भरड धान्याचे उत्पादन घेतले जाते, जसे बाजरीसारखे. सखल प्रदेशात खोल थराची रासायनिक पदार्थांनी युक्त गडद रंगाची सुपीक लोम प्रकारची असते. ठीक आहे मित्रांनो, उंचावरच्या प्रदेशात तांबडी मृदा पातळ थराची कमी सुपीक वाळू मिश्रित सछिद्र व फिकट रंगाची असते, तर सखल प्रदेशात खोल थराची असते, रासायनिक पदार्थांनी युक्त असते, गडद रंग असतो आणि सुपीक व लोम प्रकारची असते सखल प्रदेशात. पूर्व विदर्भामध्ये आढळणारी मृदा नापीक प्रकारचीच आहे, कारण पावसाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे यात तांदळाची लागवड केली जाते. ठीक आहे. पूर्व विदर्भामध्ये आढळणारी मृदा ही नापीक प्रकारची असते. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इथं तांदळाची लागवड केली जाते. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचा आपला टॉपिक असणार आहे महाराष्ट्रातील वनसंपत्ती. ठीक आहे. महाराष्ट्रातील वनसंपत्ती आपण बघणार आहोत. तर याआधी आपण खूप सारे लेक्चर अपलोड केलेले आहे मित्रांनो, तर ते सर्व लेक्चर तुम्ही बघून घ्या. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पूर्ण रिव्हिजन होईल कमी वेळामध्ये. ठीक आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.